छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर भावांनो, मी आयरन साळुंके. आता आपण चाललेलो आहे टाकी साफ कराय पाण्याची. आमच्या गावाला अख्खं पाणी येतं ना, जिथून म्हणजे डोंगराच्या पायथ्यासून बिना मोटरचं पाणी आहे. झरा फुटलेला तिथं, तिथून पाणी आम्हाला येतं आणि तिकडंच आम्ही जेवण बिवण करणार आहे. सगळेजण चाललेत, अख्ख्या गावातली पोरं बिरं. एक मजाच वेगळी असते ती. बाहेर रानामध्ये अशी म्हणजे जंगलामध्ये जेवण करणं ही वेगळीच मजा असते. हे बघा, त्या डोंगरापासून पाणी येतं आम्हाला, बिना मोटरचं पाणी. हे बघा, इकडं चंद्रराव मोऱ्यांचा वाडा आहे, तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवलंच. तर आम्ही चाललोय. हे बघा, इकडं गुरं कशी चरतायत. सुक्का हे नाही, सुक्का गवत नुसतं खातात. इकडं अजून बघा, असं हिरवं आहे, जंगल अजून हिरवंच आहे. डोंगराच्या पायथ्यासनं पाणी येतं आम्हाला. आम्ही चाललोय. हे बघा, इथे जंगलामध्ये बघा कसं मंदिर आहे, जन्नी माताचं मंदिर आहे. आणि श्रवण दादा, मी भरपूर जण आहे, आम्ही पोरं बायका म्हणजे महिला मंडळ सगळी गावातली. हे बघा, हे मंदिर आहे जन्नी माताचं. मध्ये सगळे देव आहेत. नाव मला माहिती नाहीत एवढे कोणचे देव आहेत ते. हे बघा, तर इकडनं वरतून पाणी येतं आम्हाला. आता वरती चाललो आम्ही. टाकी दाखवतो मला, आम्हाला पाणी देते. हा, इथं झरा आहे. इथं म्हणजे सगळं पाणी उपसणार, स्वच्छ करणार. आणि इकडं टाकी येते. हे बघा, ही सगळी पोरं आलेत, ते साफ करणार स्वच्छ. तर आम्ही आलेलो होती एक झाड तोडायला, म्हणजे असं सापडा पाहिजे होता. हे बघा, हे फुल कोणी खाल्ले नक्की कमेंट करा. हे फुल करवंदाचं आहे, करवंदाचं. बघा, हे सापडा तोडता येत सर, करवंदाची फुलं खाली. तर त्यांचं झालं आहे सापडा तोडून. त्यांच्या काही तुटं नाही, तरी पण तोडतायत बळ. हे बघा, पाडलाच त्यांनी. तर आम्ही लगेच निघालो, थांबायचं लगेच घेऊन निघाले बघतोय तर काय, आणि टाकी यांच्या चाललीत मस्ती मजा. कोण टाकीत उतरणार, बळ एकामेकाला उतरवतात टाकीत, कारण की पाणी भरपूर आहे. ते स्वच्छ बाहेर काढून सगळं फेकायचं आणि टाकी घासायची. बळ ढकलली एकीला आतमध्ये. हे बघा, हे चालू आता पाणी काढायला लागली सगळी. इकडं गुरांना पाणी पितात इकडं, आणि इकडं टाकी. गुरांसाठीचा पण विचार करायला लागतो, सगळ्यांचा विचार करायला लागतो. सगळ्यांनी स्वच्छ केले. पाणी बिणी काढायचं म्हणलं वेळ जातोच, सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा, इकडं गुरांचं पाणी, इकडं पियाचं पाणी माणसानं. आणि त्याच्यावरती पाईप टाकलेत, त्याच्यावरती म्हणजे पत्रे टाकलेले. ते पत्रे काढलेत, आता पाईप राहिलेत फक्त. पाईप बांधायचे, ते रशीने बांधायचे. बघा, इकडं सगळं लोटलं बिटलं पातेरा बितेरा बायकांनी. जाळून गळून टाकलं, त्यांना काय तेवढं आता बसली तर बाई दमली. इकडं चालू आहे जेवण बनवणं. हे बघा, अर्धी जण जेवण बनवत आहेत. वनभोजन ही वेगळीच मजा असते, गावासोबत बाहेर जंगलामध्ये जेवण करणं आणि साफ करणं टाकी बिकी पाणी. आणि बिना मोटरचं पाणी येणं कुणालाही भेटत नाही. कोणत्याही गावाला असं म्हणजे नाहीच की बिना मोटरचं पाणी. हे बघा, इथं पाणी आता मी बांधतोय पाईप. बघा, इकडं तर नुसतं धूर करून टाकलं आहे म्हाताऱ्या माणसाने, सगळं जाळून मिळून. म्हातारी माणसं पण या वयात कष्ट बघा किती करतायत. सगळे गाव मिळून असलं ना की गावाला कोणाची भीती पण नसते. हे बघा, आतमध्ये याने टाकी पण साफ केली, स्वच्छ धुतली. आता ते चिखल बिखल हे सगळं काढतायत. पण पाणी म्हणलं ना तर चव म्हणजे झऱ्याच्या पाण्यालाच. इकडं बघा, इकडं पण एक काहीतरी आहे बारकसं, काय माहिती नाही, काहीतरी आहे. हे पण साफ करतायत ते बाबा. हे बघा, इकडं सगळा चिखल काढते ती पोरं, लहान पोरांना पण किती मजा वाटते बघा, की सगळी उत्साहाने एकदम काम करतायत. तिकडं म्हातारी माणसं. तर मला एकच भीती होती की
पाईप तुटाय नको आणि मी खाली पडाय नको पाण्यात. आता इकडं सावली तर बघा, एक नंबर सावली. सावलीचा काही विषय नाही. आणि इकडं चिखल काढत आता गुरांना पाणी प्यायला लागतं इकडं, म्हणून चिखल काढून इकडं आडवा सापळा टाकणार. म्हणजे गुरं त्यात बसणार नाहीत आतमध्ये, पाणी प्यायला भेटत सगळ्या गुरांना, म्हणून तिथं सापळा टाकायचा आहे. हे बघा जेवण चालू आहे इकडं. मसाले बिसाले परत आहेत. कसली चव आली असन, एकदम कडकच वाटतंय. आता चाललंय. श्रवण दादा कुठं गेलेला काय माहिती नाही. हाय नुसतं करतोय, हाय हाय करतोय त्या श्लोकला घेऊन इकडं. मला वाटतंय काहीतरी दाखवत होता तो, पण तो गेला आता त्याच्या घरी. काय माहिती नाही, मला सांगून नाही गेला कुठं गेलो व्हिडिओ. पण परत बोलला असं, तुम्हाला ती व्हिडिओ मी काढलेली घेतली नाहीस म्हणून व्हिडिओ ही पण टाकली त्याची. तो काय दाखवत होता ते पण नाही मला माहिती. काहीतरी विषय आहे इथं, त्याला पण नाही माहिती का मला पण नाही माहिती. काहीतरी दाखवत होता. काय दाखवत होता काय माहिती नाही. इकडं वाट गेली कोणची तरी, मी कुठं चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्या जायला बहुतेक. हां तिकडंच गेली वाट ही, ती दाखवत होता. हे बघा इकडून गेली वाट ती, इकडून तिकडे गेले. जंगल झाले सगळं, कोणी येत नाही म्हणून. आणि इकडं वरती टप्पा आहे ना, त्याच्यावरती पण गाव आहे. म्हणजे शिळीम, कुंडबिंड भरपूर गाव आहेत तिकडं. त्या गावाकडं इकडं वर, म्हणजे इथून वाट होती पहिल्या काळात वरती जायला. आत्ता पण आहे, पण आत्ता म्हणजे वाट एकदम क्लिअर नाही. हे बघा बघतोयच तर काय, इकडं सगळं क्लिअर केलं पण माणसाने. इकडं पाणी बिनी उपसायला लागलीत. हा श्लोक बसला इथं पायपा. हे बघा इकडं सगळं पोरं मी बांधत होतो इथं. हे दोघं कुठे गेले काय माहीत. तिकडची टाकी साफ करून झाली खालची. आता सगळे माणसं आली तिकडं वरती. इकडचं साफ करणार आता. पियाला पाणी पहिले काढून ठेवलं बाहेर, मग साफ करणार. नाही तर पिणार काय. हे बघा इकडं. हे व्हिडिओ खालनं काढा होता. मला असं वाटतं हा मस्तपैकी झोपलाय, झोपून व्हिडिओ काढतोय. बघा आम्ही मोठे कष्ट करतोय आणि हा झोपून व्हिडिओ काढतोय श्रवण दादा. हे बघा पायला अशी पाय ठेवून. हे बघा हे दोघं झोपलेत, त्यांना काही कामच नाहीत. आणि वरती आंब्याची झाडं दाखवत आहेत. त्यांना वाटलं असं मी किती कष्ट करतोय. त्यांना ह्यालाच करू द्या, आलाहीच करतोय ह्यालाच करू द्या. बघता बघा इकडं हे साफ करून झालं. इकडचं गुरांना पाणी प्यायला येते, तिथं पाणी साठाय पण लागले. हळूहळू ते निवळतं, ते क्लिअर होतं एकदम पाणी. हे बघा इकडं पण स्वच्छ केलं त्यांनी, एकदम घासून बिसून खडं एवढं स्वच्छ. तिथे पुसून बिसून येणार तिकडं. आणि झरा असतात तिथे, त्याच्यामध्ये पूर्ण ते भरून जाणार नंतर. हे बघा इकडं झरा आहे. हे बघा आता इकडं भात शिजून झाला आहे. तर आम्ही चाललो जेवायला, हे पाणी घेऊन पियाला. तिकडे जेवाय बसलेत, त्यांना पाणी देतो. पोरं बिरं आहेत बारकी, त्यांना भूक लागली. भरपूर कामं केलीत त्यांनी पण. आणि इकडं बघतोयच काय, म्हातारी माणसं काढतायत गवत मंदिरासमोरचं. हे बघा. आणि पोरं बसलेत जेवायला, कारण की पोरांना लागलेल्या भुका. पोरांना लागले म्हणजे आम्हाला राहणार नाही, आम्हाला पण लागली भूक. आणि आम्ही बसलो जेवायला दोघं, श्रवणदादा आणि मी. चेन पडेना आम्हाला, भूक लागली, आम्ही जेवाय बसलो. जेवण झालं आणि आता आम्ही निघालो घरी. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.